नमस्कार, मी अर्चना केतकर। आज अश्विन कृष्ण षष्ठी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, यावर्षी 18,000 रुपये बोनस। सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात खडाजंगी। आणि ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी देऊ नये, आनंद परांजपे। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। यंदा कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असून कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये 2,000 वाढ करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून आज विविध विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये 2,000 रुपयांनी वाढ करत गेल्या वर्षी 16,000 बोनस दिला, तर यावर्षी 18,000 रुपये बोनस दिला असल्याची माहिती दिली आहे। त्याचबरोबर घनकचरा संबंधी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शासनाकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 4 प्रस्ताव सादर केले। त्या प्रस्तावाला काल मान्यता मिळाली असून ते 99 कोटींचे प्रस्ताव आहेत। त्यात सीएनजी, आरडीएफ सह इतर 2 प्रस्तावही मंजूर झाले आहेत आणि लवकरच या कामाची सुरुवात करणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे। ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। याचं प्रमुख कारण म्हणजेच लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर। यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे। प्रदूषण वाढीसाठी महत्त्वाचे कारण असलेल्या मोठमोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्या आहेत, परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आरएमसीचे प्लांट उभारण्यात येतात। यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो, त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धुलीकण, त्यासोबत वाळू तसेच खडी यांचे धुलीकण हे हवेत मिसळल्याने धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे आरएमसी प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते। सदर आरएमसी प्लांट धारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आलाय त्यासाठीच त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसत आहे। त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी आरएमसीची वाहने, त्यामधून निघणारे धुलीकण हे देखील प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत। याचा परिणाम ज्या परिसरामध्ये हे प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसेच इतर आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली। या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाला जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश द्यावेत। तसेच जोपर्यंत ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असं स्पष्ट मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं आहे। जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियानांतर्गत उत्तम काम केलं असून यापुढेही असंच काम सुरू ठेवावं, असे प्रशंसोद्गार राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या जागृती सिंघला यांनी काढले।
केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान 2022-23 कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्याकरता तसेच जलशक्ती अभियान आणि राष्ट्रीय जल मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जागृती सिंघला या 2 दिवस ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत। सिंघला म्हणाल्या, जिल्ह्यात जलशक्ती या अभियानांतर्गत सर्व विभागांनी चांगलं काम केल्याचं दिसून आलंय। त्यामुळे हे काम अधिक विस्ताराने अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं। बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी चिंगारे यांनी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली। याचबरोबर त्यांनी जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, अमृत सरोवर योजनेची करण्यात आलेली कामं याविषयीची देखील माहिती दिली। मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी या अभियानासंदर्भात करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांबाबतही माहिती दिली। लागोपाठ 4 गाड्या बंद पडल्याने कल्याण पत्रीपूल परिसरात वाहतूक कोंडी झाली होती। कल्याण पत्रीपूल परिसरामध्ये सकाळपासूनच लागोपाठ 4 गाड्या बंद पडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह ट्रॅफिक पोलीस हैराण झाले। कल्याण डोंबिवलीकडे किंवा नवी मुंबईला जाण्यासाठी पत्रीपूल हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे। केवळ कल्याणच नव्हे तर शेजारील उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आदी परिसरातूनही शेकडो नागरिक दररोज या मार्गावरून ये-जा करत असतात। मात्र या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील वाहतुकीची गती काहीशी मंदावल्याचं दिसून आलंय। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि शिंदे गट शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात काल खडाजंगी झाली। सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नरेश म्हस्के यांना निवेदन देण्यासाठी टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी आले होते। मराठा आरक्षण आंदोलने आणि उपोषणादरम्यान ठाणे शहरात आणि जिल्ह्यात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी ठाण्यात येऊ नये, तसेच राजकीय कार्यक्रम, सभा घेऊ नयेत अशी पत्रकात मागणी केल्याने म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना उलट प्रश्न विचारले। तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड चालतात, मग ठाण्यात राजकीय नेते किंवा मंत्री तुम्हाला का नकोत? सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक आहेत, मग त्यांना शहरात बंदी का, असं नरेश म्हस्के यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले। तर नरेश म्हस्के आमची मागणी मान्य करत नाहीत, आमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेत नाहीत, आम्हाला बोलू न देता स्वतः राजकीय भाषा वापरत विषय भरकटवत असल्याचं मराठा कार्यकर्त्यांनी सांगितलं। मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा मिळण्यासाठी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेनेचे पदाधिकारी यांची भेट घेतली होती। ही सुविधा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी 30 ऑक्टोबर रोजी पूर्वेश सरनाईक हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा तसेच पुनर्विल्यांकन विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे यांच्याकडे या संदर्भात निवेदन घेऊन युवा सेनेच्या वतीने कॅरी ऑन सुविधेची मागणी करण्यासाठी आले होते। युवा सेनेच्या मागणीची दखल घेत मुंबई विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेतील गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना
कॅरी ऑनची सुविधा देण्याचा निर्णय 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आणि त्यानुसार परिपत्रक काढून मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना कळवण्यात आलं। या निर्णयामुळे अंदाजे 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार आहे। जर हा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला नसता तर अनुत्तीर्ण विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेपासून वंचित राहून त्यांचे वर्ष वाया गेले असते। त्याचबरोबर चालू वर्षाची फी देखील वाया जाऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असता, अशी भीती पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केली। मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना केटीच्या परीक्षेबरोबरच चालू वर्षातील परीक्षा देता येणार आहे। त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही आणि त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वर्षही वाया जाणार नाही, असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कोपरीतील फटाक्यांची दुकानं सर्रास सुरू आहेत। ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात असणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांवर बंदी आणण्यासाठी हरेश सारवान यांनी याचिका टाकली होती। हायकोर्ट केस जिंकल्यानंतर थेट हायकोर्टाने देखील आदेश दिले आहेत, मात्र फटाक्याची दुकानं सर्रास सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्ते हरेश सारवान यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा अनेक अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे। त्यानंतर कारवाई करून ठाण्यातील पूर्व परिसरात फटाक्यांची गोडाऊन सील करण्यासाठी पोलीस आले होते। डोंबिवलीमधील अनंतम सोसायटीमधील प्लेझोनमध्ये खेळत असताना खाली पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडली। डोंबिवली मानपाडा परिसरात एका सोसायटीतील प्लेझोनमध्ये खेळत असताना खाली पडून एका 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मानपाडा परिसरातील रिजन्सी अनंतम या हाय प्रोफाईल सोसायटीत ही घटना घडली। सक्षम उंडे हा या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमधील प्लेझोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता। खेळत असताना तो अचानक खाली पडला। तेथील कामगारांचं सक्षमकडे लक्ष गेल्याने त्यांनी सक्षमला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत। केडीएमसी आयुक्तांनी फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। फेरीवाल्यांबाबत आता कल्याण डोंबिवली आयुक्तांनी कडक भूमिका घेतल्याचं दिसत आहे। डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाईबाबत अधिकारी टाळाटाळ करत आहेत, हे आयुक्तांनी मान्य केलंय। मात्र आता या संदर्भात उपायुक्तांना आदेश देण्यात आले आहेत। इतकेच नाही तर ज्या फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरोधात पोलीस आणि महापालिका मिळून संयुक्त कारवाई करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। मनसे आमदार राजू पाटील यांनी फेरीवाल्यांचा मुद्दा लावून धरला होता। मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांनी सूचना केली होती की फेरीवाल्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशाराही दिला होता। आज आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितलं की कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व या भागात मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात। कल्याण पश्चिमेतील अधिकाऱ्यांना त्यासंबंधित सूचनाही देण्यात आल्या आहेत। अशा फेरीवाल्यांच्या विरोधात पोलीस आणि केडीएमसी संयुक्त कारवाई करणार आहे। काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारी कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मोठा खुलासा केला होता। त्यामध्ये त्यांनी उघडकीला आणलं होतं, अनधिकृत बांधकामांपेक्षा अधिकृत बांधकामांकडून जास्तीचा मालमत्ता कर वसूल केला जातो। जवळपास 300 कोटींची तफावत आहे। यावर आम्ही अनधिकृत बांधकामांकडून दुप्पट कर वसूल करतो, असं झालं नाही पाहिजे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितलं आहे। ठाणे परिवहन सेवेच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या रोडवरील कापूरबावडी बस स्टॉप इथे मेट्रोच्या कामामुळे पूर्ण रोडवर पत्रे लावण्यात आलेले आहेत। फक्त एक माणूस, तोही स्वतःच शरीर क्रॉस करून जाईल अशी 2 पत्र्यामध्ये फट ठेवण्यात आलेली आहे। यातूनच प्रवासी ये जा करून या बस स्टॉपवर जीव मुठीत घेऊन उभे असतात। इथे हा बस स्टॉप टीएमटी परिवहनने चालू ठेवलाय। याउलट कापूरबावडीच्या पुढील तत्वज्ञान विद्यापीठ बस स्टॉपवर मेट्रोचे कामाचे पत्रे नाहीत। हा सुरक्षित बस स्टॉप आहे। प्रवासी उभे राहू शकतात। ये जा करण्यासाठी योग्य थांबा असतानाही
TMTच्या बेजबाबदार कारभारामुळे हा सुरक्षित बस स्टॉप बंद ठेवण्यात आला आहे. कापूरबावडी बस स्टॉपवर मोठा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे मृत्यू झाल्यानंतर ठाणे परिवहन यंत्रणेला जाग येणार आहे का, असा प्रवाशांचा सवाल आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला आमच्या ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. यावर्षी 18,000 रुपये बोनस. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात खडाजंगी. आणि ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत नव्याने RMC प्लांट उभारण्यास परवानगी देऊ नये, आनंद परांजपे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.